मिस्टर वीणबाई, आमचा बचत गटाचा महिलांचा एक कार्यक्रम आहे. कसं आहे, त्या महिलांना प्रोत्साहन दिलं ना की कामाला हुरूप येतो त्यांना. आमची अशी इच्छा आहे का त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून तुम्ही यावं. बाईसाहेब भाऊ, प्रमुख पाहुणे आमची सुमन. नाही हो, काय उगाच थट्टा करतात. तिला काय कळतं त्यातलं. तुम्ही घरातलं काय बी सांगा, ऐन वेळेस 50 पाहुणे आले तरी एकदम मस्त चविष्ट जेवण करून खाऊ घालीन ती. पण ते बाहेरचं प्रमुख पाहुणे नाही जमायचं तिला, आहे की नाही. बायकांच्या विषयात जरा जास्तच इंटरेस्ट आहे तुम्हाला धनाजीराव. सुमनताई आमच्या महिलांशी 4 शब्द बोलून प्रोत्साहन देतील. घाबरू नका, त्यात एवढं काही मोठं नाही, भाषण नाही द्यायचं, गप्पा मारायचे आहेत. हां, म्हणजे कसं बघा, आता घरामध्ये आपण चूल आणि मूल कसं सांभाळलंय, या दोघांमध्ये कसं ते समतोल राखावा, आणि घराबाहेर पण हे जे मोठं जग आहे त्यामध्ये आपण कसं पुढं जावं असं तुम्हाला मनात येईल ना ते बोलायचं. बोलाल ना? नाही नाही, तिला काय जमणार आहे, 4 चौघात बोलायला जमायचं नाही माहिती तिला. तिचा बाप बी कधी 4 चौघात तोंड वर करून बोलला नाही, तिला काय जमणार आहे. नको ते तसलं काही. माहिती खरंच ही जबाबदारी ना तिच्यावर नकोच. हा, तुम्हाला मगाशीच सांगितलं मी का आम्हाला ह्यांच्याकडे महत्वाचं काम आहे, तरी तुम्ही इथे बसलात. का नाही जमणार यांना हे काम? तुम्हाला बाहेर जायचं होतं ना, इथं बसायचं असेल जरा आवरून सावरून बसा. आणि स्वतःच्या बायकोला काय कमी लेखता का? हा, सुमनताई तुम्ही मला सांगा, तुम्हाला काही अडचण? नाही, काही अडचण नाहीये माईसाहेब, पण अहो एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर. तुमच्याकडे कोणीतरी असेलच की एवढं बोलणार. मी आपली साधी घरातली काम करणारी बाई आहे. कुठं? हाच तो मुद्दा आहे, हाच मुद्दा आम्हाला जगाला सांगायचा आहे. आता तुमच्यासारख्या ज्या बायका आहेत त्या घर सांभाळतात, त्या कशात पण कमी नाही हे जगाला दिसायला हवं. आता बघा, प्रत्येक वेळी आम्हीच हे बोलणं बरोबर दिसत नाही. राजकीय वळण लागतं त्याला. विरोधकांना वाटतं का आमचा ह्याच्यात पण काहीतरी वेगळा हेतू आहे, पण तसं नाही. आमच्या म्हणण्याचा मूळ मुद्दा भरकटतो ना, म्हणून आम्हाला असं वाटलं का सामान्य जनतेनं याविषयी बोलायला पाहिजे. त्यांनी जर असं समाजात जाऊन जर बोललं ना, समाजाला एक वेगळीच दिशा मिळेल. आणि यासाठी आमच्या रमावतीच्या आई बहिणी, आमच्या लेकी सुना यांनीच पुढे व्हायला हवं. अहो सोपं आहे ते. यांच्याबरोबर नाही का एवढी वर्ष संसार केला, हे काम काहीच कठीण नाही, अवघड नाही, जमेल तुम्हाला. तुम्हाला काय करायचंय, एक गृहिणी म्हणून स्वतःचं मनोगत मांडायचंय. हा, मनोगत म्हणजे मनोगत तसं नाही हो, गप्पा आपल्या. फक्त आमच्या कार्यक्रमाचं नाव आम्ही ठेवलंय एका गृहिणीचं मनोगत. काय माझ्याकडे काय बघती? मी जरी नाही म्हणलं तरी तुला काय वाटतं ते तू विचार कर. माईसाहेबांच्या शब्दाचा मान ठेवायचा, तर मग विचार कर तुला जमल का नाही जमल. नसेल जमल तर जाऊ दे, नाही तर जमत असेल तर वय म्हण, काही तुझ्यावर येते, मी काय बोलत नाही. आमचा मान ठेवाल ना वीणबाई, तोंडावर पाडू नका.
आम्ही पुढे शब्द देऊन बसलो ना म्हणून म्हणलं. माईसाहेब आता तुम्ही एवढं बोलताय तर करेन मी प्रयत्न.